नमस्कार मित्रांनो, गोष्ट दगडधोंड्याची वाचन भाग 2. माझ्या आजोबांचे नाव खंडू, माझ्या वडिलांचे नाव दगडू आणि माझं नाव धोंडीबा. सगळी नावं दगडधोंड्याशीच संबंधित. माझ्या वडिलांची पहिली बायको पुत्रिकच वारली. माझी आई यशोदा मी 9 महिन्याचा असताना अन्नदशा करून मला सोडून गेली. वडिलांनी एक गाय घेतली. तिच्या दुधावरच्या मी एक दिवसानं वाढत गेलो. पुढे इतकी सवय झाली की पुतळीच्या सडाला तोंड लावून मी भूक भागू लागलो. तिची दूध आटल्यावर दुसरी गाय, क्रमाने तिसरी, असा मी दिवसामागे मोठा होत गेलो. वयाची 7 वर्षे पूर्ण होईपर्यंत मला अन्नपदार्थ माहीत नव्हते. सारखे दूध पिऊन माझं पोट वारंवार बिघडायचं. दिवसभर वडिलांच्या अंगाखांद्यावर, रात्री झोपतानासुद्धा त्याच्या पोटावरचं झोपायचं. दिवस असेच एकामागून एक चाललेले. एक तर आमचा भाग पावसाळ्यात महापूर पाणी, उन्हाळ्यात विहिरीच्या तळ खरडी. पावसाळ्यात शिगोशिग तुडुंब भरून वाहणारे नाले, वहाळ, ओळीच्या बॉम्ब मारून झाले की गायकुतीला यायचे. कुठेतरी विहिरीवर नाड्याची सोय झालेला असल्या भाग फिरवलेनं लिहून जगायचं. बाकी सारं नांगरून पडलेले काळीसार ढेकळं, नाही म्हणायला काही. लिहून जगायचं बाकी सारं नांगरून रानं पाणी साठवून धरायची. आमच्याहीकडे 10 एकराचा गव्हाळीचा तुकडा होता. काळ तर मोठा कठीण यायला सुरुवात झाली होती. येणाऱ्या अदृष्टाला कोण थोपविणार होतं? अशातच दुष्काळात वस्तीला आलं. दुष्काळ एकटाच आला नाही तर एकादशीच्या घरी शिवरात्र या न्यायानं मानमोडीची भयानक साथ बरोबर घेऊन आला. साऱ्या मुलखावर अवकाळी पसरली. दुष्काळानं पीक पाण्याची अगोदर दैना झालेली. लोक कोरडूच पाला, रानकंद, शेजारच्या झाडावरची पिकली कोंडुळं खाऊन एक दिवस पाठीमागं टाकू लागली. त्यानं भुकेची आग कितीशी विझणार? आभाळाचं फाटलं होतं ना. वाडग्यातील भुसरा अन वैरणीची थप्पी दिवसेंदिवस कमी होऊ लागली. आणि भूक आणि तहान जनावरांना पण होती. लहान मुलं, बाया, माणसं खूपच हवालदिल झाली. अवकळा यायला अजिबात वेळ लागत नाही. जनावरांच्या अंगावरची हाडं मोजून घ्यावी तितपत त्यांची रया गेली. गव्हाणीतल्या उगाळाला तोंड न लावणारी जनावरांचं तेच उगाळ नाईलाजाने चघळू लागले. तोंडी लावायच्या शिरण्या, मिठाचा खडा हेच भाकरी बरोबरच. अन्न भाकरीलाच लोणचं फासून पाण्याच्या घोटाबरोबर खाणं नशिबी आलं. विहिरीने कधीच तळ गाठला. ओत-मोठ नाडा सुस्त बनून वाडग्यातच अडचणीला पडले. शेरडाचे कळपाचे कळप काळ्या रानाच्या बांधावरच्या व दरडीच्या बाभळीच्या शिंगावर अन पाल्यावर दिवस ढकलू लागले. आता सारा हवाल ढगातल्या देवावरच. गावोगाव महादेव कोंडल्याच्या वार्ता येऊन थडकू लागले. चिनकुब्याच्या मिरवणुका निघू लागले. ज्यांच्या कणग्या दाण्यादुण्याने भरलेल्या होत्या त्यांच्या दाराचे आडणे अधिकच मजबूत झाले. वाण्या बहाण्या घरी भिल्ल, रामोशी, नागव्या तलवारीनिशी पहारा देऊ लागले. आल्या दिवसाच्या सूर्याचा गोंडा त्याच्या गतीने डोंगराखाली जायचा. अन्नदशा होऊन किती एक जणाच्या निष्प्रन्न कुडी माती खाली गाडल्या जात होते. गावोनगाव आकसून जगू लागला. दुष्काळ अन मानमोडी हातात हात घालून थैमान घालू लागले. घरटी मानमोडीची लागण होऊ लागली. मानमोडी भयानक होती. अचानक ताप यायचा. पंचक्रोशीतले झाडपाल्यांचे औषध देणारा ठाकर अन त्याचं औषध किती जणांना तारणार? सारा भरोसा हिरोबा, खंडोबा, मावलाया यांच्यावरच. चुलीतली ती 3 दिवसाची शिळी गपगार राख देवाच्या नावानं अंगारा मानून लावली जायची.
आयुष्याची दोरे बळकट असणारे त्यातून तरून जायचे. ज्यांची दोरी कुचकट ते मान मोडून पडायचे. अक्षरशः कोंबडीगत एकाला पोहोचून आल्यावर त्याची राख सावळायच्या आत दुसऱ्याची तिरडी मसनवरीत हजर. दुःखच एवढं महामूर की साऱ्या गावाच्या डोळ्यातल्या धारांना खळ नव्हता. कोण कुणाचे शोक करणार? मृत्यूच्या त्या तांडवारूपानं सारं विस्कटून गेलं. लोक हवालदिल होऊन गाव सोडू लागली. बाबुरात कॉपी करून राहू लागले. एकाएकी तापाच्या जोडीला काखेत कवठा एवढा निब्बर गोळा यायचा. ढाळ वांत्या करून व्हायच्या. त्या पोटातली आतडी ताणेपर्यंत मरण आला. रात्र आडवी. रात्रीच्या किर्र काळोखात कितीतरी श्वास जन्ममृत्यूच्या सीमेवर रेंगाळत असायचे. किड्यामुंग्यासारखी माणसं मरत होती. तरुण म्हातारे, स्त्री-पुरुष, गरीब श्रीमंत, लहान मोठे, कोणत्याच प्रकारचा भेद मृत्यूकडे नव्हता. भगभगत्या दुपारी किती एक मौत कॉपीजवळ ढेकाळत चिरनिद्रा घ्यायचे. मसवणवटीत न्यायलानं बाळ होतं ना माणसं. कोल्हा कुत्र्यांच्या लांडगे तोंडीनं अन आभाळभर गिधाडांनी नुसता रहाकाळ घातलेला. महादेव कोंडूनही आभाळ पांढरच. निळेसार आभाळावर पांढरे वांझोटे ढग कोडं फुटल्यासारखे जाणवायचे. रात्रभर मात्र मारुतीच्या गाभाऱ्यात दगडी दिव्यात वात जळत असायची. कुणीतरी बाबा वस्तीला पहाटेला बाबा एकतारीवर भजन म्हणत बसायचा. हे राम भजावा रे, हातात धर्म असावा रे. मनात मन कपडे गंध रमायचे. हे राम हे राम भजावा रे, हाताचा धर्म असावा रे. मनात मन कपाळे गंध यमराजाचे येईल बोलवणी. काया जाईल